साहेब, लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये नाशिकबाबत काय आपल्याला वाटतं की जेणेकरून मागे आपल्या घरातील उमेदवार होते किंवा आपणही स्वतः उमेदवार राहिलेला आहात नाशिकमधून, तर काय चित्र असू शकतं किंवा काय आपला त्याबाबत दावा असेल? नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे महायुतीचे जे उमेदवार असतील ते सगळे निवडून येतील आणि तो जो कोण कुणाला ते तिकीट मिळते कुणाला उमेदवारी म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते जाणार आणि कुणाला उमेदवारी ते मिळणार ते जे आहेत हे तीन पक्ष जे आहेत महायुतीतले बसून ठरवतील. त्याची काही काळजी करू नका, पण विजय जो आहे महायुतीचा नक्की होईल. साहेब, आता एक बातमी येते की जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात अशी सूचनेची माहिती. आज सायंकाळी मिटिंग देखील आहे अजित पवारांचं. असं आहे की अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत काय, आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत. त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्याच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही, बरोबर आहे ते मत.